बाय बापरे, त्याचे लक्ष दे, त्याचं बोट चिंबटलं होतं. आई ग माझ्या दादाचं. ये ये खाली, हे बलून घे. हा एक घे. अगं सर्व घेतले. चला गार्डन मधून चल, गार्डन मध्ये चल, फोटो काढते माझ्या दादाचा. चला इकडे ये ना. बलून घे ना, बलून राहिला. थांबा थांब. आई ग केवढं बोलतय. थांबा ना अण्णा, थांबा ना. केवढा मोठा माणूस दिसतो. अण्णा थांबा ना, जाणे. थांबा थांबा, ये ना तुझं गार्डन मध्ये फोटो काढते. आपलं गार्डन आता तुटल. माझ्या दादाला दे बलून. हा ए, दादाचा बर्थडे झाला आणि दीदीचा झाला ना भाऊ. साडी घेतली कविता. बलून कुठे ठेवले. माझा भाचा बघा कसा बोलतो मस्त पैकी. लहान भावाचा मुलगा आहे आणि मोठ्या भावाच्या मुलीचा बर्थडे होता, तर त्याच्या दीदीचा बर्थडे असल्यामुळे ना तो पण बर्थडेला आला होता. कविता, दादा आणि अण्णाच्या मुलीचा बर्थडे होता, तर ती इकडेच आहे, मामाच्या इकडे आली आहे. तर तिचा बर्थडे पण मग इकडेच साजरा झाला. आणि आज रात्री त्यांना यायला 8 साडेआठ वाजले होते आणि सकाळी आता 8 अजून वाजेल पण नाही, तर चालले पण घरी. त्यांना पण घरी कामं वगैरे असतात. चलो बाय भाऊ, बाय. आत्याला बाय कर, बाय. आज स्लॅब भरायचं काम सुरू होणार आहे, तर साहेबांनी ना गाडी तिकडे नेऊन लावली. मोटरसायकल, स्कूटी सर्व गाड्या बाजूला लावायच्या आहे. कसं सिमेंट वगैरे गाड्यांवर पडायला नको, तर इथं अडचण नको, त्याच्यामुळं गाड्या म्हटलं तिकडंच लावून द्या. कुंडीमध्ये एकदम मस्त उंबराचं झाड झालं होतं, तर ते लावायला घेतलंय. हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. सकाळची वेळ आहे, सकाळचे ना 10 वाजले आणि माझा आहे ना सर्व काही स्वयंपाक झालाय, फक्त पोळ्या बाकी आहेत. तर आज स्लॅब भरायचं काम चालू आहे, त्याच्यामुळेच त्यांना लवकर लवकर स्वयंपाक वगैरे आवरून घेतलाय. हे बघा, हे रात्रीचे घासलेले भांडे. रात्री मामांच्या इकडे जेवायला होतं. काल सकाळचे भांडे रात्री मामांच्या इकडे जेवायला होतं. माझ्या भाचीचा बर्थडे होता, तर तिकडंच जेवणाला आम्हाला आमंत्रण होतं. आणि आता ही भांडे पण लावून देते, फक्त पोळ्या राहिल्या. पटकन स्वयंपाक वगैरे करून किचन सर्व काय आवरून. आणि मला पण आज दिवसभर बाहेर थांबायला लागणार आहे, लक्ष द्यायला लागणार आहे. मग घरात यायचंच नाही, तर किचनच्या दारं खिडक्या सगळं काय बंद करून ठेवणार आहे. आणि माझा भाऊ पण आलाय अण्णा, तो आत्ताच माझ्या दादांना पोचवायला गेला होता. कविताला दादांना निम्मे रस्त्यापर्यंत तो गेला आणि निम्मे रस्त्यापर्यंत दुसरा लहान भाऊ आला गाडी घ्यायला. एक गाडी तो घेऊन गेला, दुसरी गाडी हा घेऊन आला. त्यांना म्हटलं नका, तुमचे कामं चालू आहे, असू द्या, आहे आम्ही सगळेजण लक्ष ठेवायला स्लॅबचं. पण मग माझ्या दादांचं चाललं होतं आणि त्याचं पण चाललं होतं अण्णाचं, का नको मी येतोच. तर तो पण आलाय आता, तो पण 5-10 मिनिटात पोहोचेल आणि स्लॅब भरणारी गँग पण पोहोचेल अर्धा पाऊण तासात. तर मग म्हटलं चला पटकन पोळ्या वगैरे करून घेऊ. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. वरण झालं, इथे कोबीची भाजी बनवली आणि भात आहे याच्यामध्ये. आता पोळ्या करून घेते. आज स्लॅब भरायचं काम सुरू झालंय, तर मग म्हटलं चला सर्व काही व्यवस्थित आज व्हिडिओ बनवूया. आणि व्हिडिओ काढल्यानंतर आहे ना, मग त्यानंतर आम्हाला हे समजेल का कुठे काय पॉइंट वगैरे आहेत. तर इथं बघा, हे सर्व बापरे लाईटीचे पॉइंट देईल. 1 2 3 4 5 6 7 हे बघा, असे लाईटचे पॉइंट पण दिलेले आहेत. 11 वाजेचं ऊन आहे. जे मध्ये मध्ये पॉइंट दिले आहेत ते सर्व काही फॅनचे आहेत. आणि जे मेराला असे किनारीला दिले आहेत ना, ते आम्हाला बाहेरून मस्त अशा लाईटी टाकायच्या आहेत. तर हे बघा, तर मी पण व्यवस्थितच व्हिडिओ काढते, म्हणजे त्याच्यानंतर आम्हाला पण समजेल. हां, इथे असं ठेवलं आहे, म्हणजे बाहेरून एकसारखी डिझाईन दिसेल, पण मधून आहे ना असं होल ठेवले. जे पाण्याचे वगैरे पाईप येतील ना, ते वरती येणार आहेत. पूर्ण
हे प्लाय धुवून काढले, म्हणजे कसं याच्यावर धूळ वगैरे जे काय असेल ना ते ज्यात स्लॅब भरणार आहे ना त्याच्यात ती घाण वगैरे बसायला नको. आणि इकडे प्लेटी टाकल्या आहे कारण हा स्लॅब कमी उंचीचा आहे तर मोठे मोठे प्लाय इकडे टाकता येत नव्हते ना त्याच्यामुळं. आणि हे बघा असे इथून बाहेरून अशा आम्हाला लाईटिंग लावायचं आहे तर ते पाईप टाकले. ते बाल्कनी 3 घेतले फिरोज. आपण 2A गाळे बांधलेले सर्व पाटील साहेबाचे 10 mm स्टील टाकलेलं आहे. 8 mm 10 आणि 8 DK पाटलाचं काम आहे. आमचे सर्व उभे आहेत. हा ताई व्हिडिओ बनवत आहे. पूर्ण गाळे 2A बांधलेले आहेत. 2A स्लॅब आहे आपला. होम फिनिशिंग आहे. इकडे कॅन्टिलेवर आहे. HB बीम दिलेला आहे. हिडन बीम पूर्ण कट इथून तिथून. मोठा गाळा आहे ना तो, एकदम मोठा गाळा आहे. हा तो हा का. हळूहळू सावकाश भाऊ. हा हिडन बीम मानलेला आहे आपण पूर्ण इथून तिथून सेंटर मध्ये. इकडे कॅन्टिलेवर चिमटावर बनवलेला आहे. होम फिनिशिंगचा स्लॅब आहे आपला. आणि हा म्हणजे खालचा जसा माझा हॉल आहे तेवढाच हॉल येणार आहे त्याच्यामुळे त्यांनी ना हे हा कोणता हिडन बीम. हा हे बघा किती छान बांधणी वगैरे केलेली आहे स्लॅबची. आणि खालून सपोर्टला बघा त्यांनी असे हे सिमेंटचंच बनवलेलं आहे हे टाकले, म्हणजे वरती आल्यानंतर आहे ना खाली याच्यावर सिमेंट वगैरे मटेरियल पडलं पाहिजे आणि खालतून हे गज वगैरे दिसणार नाही यासाठी ते टाकलेले. आमच्या फिरोज दादाने पण छानपैकी फिटिंगचं काम सुरू केलं आहे. पूर्ण घराची फिटिंग ही त्यांनीच केली. पहिल्यापासून फिटिंग त्यांनीच केली. सच ठेवले. रद्दी अजून लागते आहे आधीन आणली रद्दी. आज पूर्ण स्लॅब झाला आहे आणि इथून जिना येणार आहे वरती. हा बघा इथून जिना येणार आहे त्याच्यामुळं ते गज त्यांनी असे बाहेर ठेवले. ते स्टील बाहेर काढले जिना असल्यामुळं. कुठपर्यंत टीम आली. भविष्यात वरती कधी चढवायचं असलं तर इथे तुम्ही म्हणे उभे टाकतो याच्यात इथं तिथं आणि हे मेराला का नाही असं आहे का. 3 ठिकाणी टाका ना मग. तो एक इथं आणि इथं. ते कसं म्हणजे असू द्या भविष्यात कॅपॅसिटी झाली तर वरचा मजला चढवला तर वाटलं तर बर का भाऊ. हे 3 ठिकाणी ना एक टाकूनच द्या. कसं राहू द्या गरज वाटली हा मग आपण आज होऊ शकते नंतर ते होणार नाही. म्हणलं हा जवळ वाटला ना म्हणून विचारलं. आता इकडे नाही भरता येणार ना का हो. ते मेराजकडे नाही ना इथून इकडे ना. मग त्याला तिथून माणूस आमचा माणूस त्याला घेऊन जाईल. टोचन करून बस किंवा त्याला डायरेक्ट पाठव. तू ट्रॅक्टर घेऊन तिथे त्याला पोशापाशी दिसल ते आपल्या घरी आणा जा मोकड्यात. हो आपला खालचा स्लॅब 1:30ला सुरू झाला होता. 1:30 ते रात्री 8:30 पर्यंत चालू होता. दोन 4 वरती हुक भाऊ. चोपड्याचे हुक कुठे ठेवले भाऊ. तुमच्याकडे दिलं होतं कुठे ठेवले. आपल्याला आहे ना प्रत्येक बेड मध्ये
2 हुक टाकायचे. ते कशासाठी? एखादं कुटुंब लहान बाळाची फॅमिली असली तर ते बाळाला त्यांना झोका बांधता आला पाहिजे झुळी. हा तर किती 2 बेकवेन 4 6 ना 6 प्रत्येक बेडमध्ये टाक. सिमेंटची गाडी आली आहे. इथं अल्ट्राटेक OPC सिमेंट उतरवायला घेतलं आहे आणि इथे लिफ्ट लावायचं काम चालू आहे. दुपारचे 12:30 वाजत आले, ऊन झाले. स्लॅब भरण्यासाठी 300 बॅगा सिमेंट उतरवून घेऊन राहिलो आणि नाशिकवरूनच सिमेंट बोलवलंय. कालच बोलवायचं होतं म्हणजे आदल्या दिवशी, पण मग डायरेक्ट ज्या दिवशी भरायचं आहे ना स्लॅब त्याच दिवशी गाडी बोलवली. OPC अल्ट्राटेक 53 ग्रेड. तुम्ही नका खकाण्यात राहू. इथं स्लॅब भरणाऱ्या मंडळींची गँग आली आहे. तर आता त्यांनी ना जे काही त्यांच्या मशिनरी वगैरे आहेत ते सर्व काही जोडायला घेतले. 1-2 मशिनरी मागून येऊ राहिले. काहीतरी त्यांच्या गाडीला प्रॉब्लेम आला होता, टायर का काही पंक्चर झाला होता निम्या रस्त्यामध्ये. बूट घातलेत ना, बूटच घालायचे, पायाला लागत मग ते काही लागू शकते, तारी चुका. लिफ्ट जोडायचं काम सुरू झालंय आणि मजूर पण आले. तर आता 2-2:30 वाजले माझ्या मते दुपारचे. तर ते ना आता जेवण करून घेऊ राहिले. त्याच्यानंतर स्लॅब भरायला सुरुवात केली ना का मग वेळ नाही मिळत जेवण वगैरे करायला. स्लॅबचं असं असतं, एकदा आपण भरायला सुरुवात केली तर ते मध्ये स्टॉप काम करता येत नाही स्लॅब भरायचं. मिक्सर मशीन पण जोडायला घेतलंय. सरकवली होती पण ते म्हणतात राहू दे, नाही तर आपल्याला धक्का बिक्का लागला तर मला भीती वाटते. जाऊ दे, पण तो कव्हरचं काय नाही, तो टाकून देता येईल. मला भीती. नाही नाही, तुळशीला धक्का नको लागायला कोणाचा, म्हणजे फुटतूट नको व्हायला, हा विषय. पेढे कुठे? स्लॅब भरायचा असल्यावर पूजा करायची असते स्लॅबची. तर इथं मी पूजेचं ताट वगैरे सर्व काही तयार करून ठेवलं आहे आणि तुळशी वृंदावन बाजूला सरकवायचं आहे. कारण कसं तिथंच मिक्सर मशीन आहे, तर तुळशी वृंदावनाला धक्का वगैरे लागायला नको. तर ते बरंच झालं तुळशी वृंदावन इकडे सरकवलं, नाही तर सगळी सिमेंटनं तुळस भरून गेली असती. आता थोडे दिवस तुळशी वृंदावन मी इथंच ठेवणार आहे प्लास्टर होईपर्यंत. ते मध्ये बापरे त्याच्यात तेल. हा हळूच. हा ठेव ठेव त्याच्यात ठेव. हळूच हळूच. अण्णा सावकाश दादा. बस बस बस, इथं बी नको, बस मेऱ्याला घे दादा. बस 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 बस. लागलं ना रे? हा मग टाक आता आधी त्याच्यावर ते निरंजनी ठेव. माझा अण्णा पण आलाय, तर त्याची खूप आम्हाला मदत झाली. लक्ष वगैरे ठेवायला माणसांची गरज असतेच, पण भरपूर त्यांनी मदत केली. खाली ये वर जाय, हे बघ ते बघ, भरपूर त्याच्या दाजींला आणि मला त्याची मदत झाली. काल माझ्या भाचीचा बड्डे होता, म्हणजे त्याच्याच मुलीचा बड्डे होता आणि बड्डेला आला होता. असं पण स्लॅबच्या दिवशी येणारच होते ते. हा सावकाश नाही मशीन. तुम्हीच होते का आमच्या ह्या स्लॅबला पण काका? तुम्हीच होते ना? हा
हे गाडी ना बरं का पाटील आमदार पहिल्याच्या पहिले एवढं उडकून गेलं इकडे सुरू करायची का? हा इकडनं करू तिकडून घेऊ इकडे लागेल ना. मिक्सर मशीनची व्यवस्थित फिटिंग करायला घेतले. एकदम घाई गडबडीत करता येत नाही, तर सावकाश आणि व्यवस्थित केली पाहिजे, कारण सगळं काही मटेरियल त्या मशीननीच वरती येणार आहे. स्लॅब भरायला तसा तर खूपच उशीर झाला. कंप्लीट 4 वाजता स्लॅब भरायला सुरुवात केली. प्रत्येक पोर्चमध्ये ना चोपाळ्याचे हुक टाकायचे आहे. कसं ज्या भाडेकऱ्यांना हौस असेल ना तर ते चोपाळा लावू शकतात, आपलं काम आहे टाकायचं. तर कसं नंतरून तर अशा काही गोष्टी होणार नाही. स्लॅबमध्येच ह्या सर्व काही गोष्टी होतील. तर ते बघा मजुरांचे जेवण वगैरे झाले आणि पूर्ण टीम त्यांची तयार आहे स्लॅब भरण्यासाठी. आधीचा पेड्यांचा बॉक्स खालीचे मग आता काय करतो, घे दादा हे उचलून. नाही आधी सावकाश. भैया ते पण घ्या उचलून, ती तिकडची डब्बी काळी. पूजा झाली का? मग पूजा झाली का मी खालीच जाईल ना, मी नाही वर. चला 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 का काय करायला गेले होते खाली? चालू केली. दमले रे दमले रे. चल फोकस किधर रखा? तिकडे घे ना व्यवस्थित आता. नारळ कुठे नारळ? तिथे पिवा प्रसाद ठेवा. कसला बी आणि याला पण ना. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. प्रभू श्री रामचंद्र की जय. घेते घे. खाली पण सगळ्यांना प्रसाद वाटायला. आणि आता खाली जाऊत आपण ना, तेव्हा तिकडे पाया पडा जा ना. आधी पाया पड. चप्पल काढून थापीवर ठेव. टाकी का बंद केली? पाणी जास्त तोपर्यंत गरज नाही. बाळा उडून जाईल. प्रसाद उच्चारण दे वाटतं. हा काय काय एवढे भरपूर आहे ना, खाली पण आहे ना. त्यांच्याकडेच देते एक जण वाटी. खाली एक द्या. ते मुकेश काकांना यांना दे एक 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 वाट. हे खालची द्या. दे बाळा सर्वांना. नारळ घ्या भाऊ उचलून. बाप्पा घेतला बोललं करायला माझ्या
वापरलं. नंतरून मग काही वेळापूर्वी आहे ना मग आम्ही 7 पाट्या रीती वापरली आणि 8 पाट्या खडी वापरली, 1 गोणी सिमेंट वापरलं आणि शेवटकडे ना दोन्ही पण 7-7 पाट्या वापरल्या आणि लिक्विड आणि 1 गोणी सिमेंट. प्रत्येक 7-7 पाट्यांना 1 गोणी सिमेंट तर प्रत्येक ह्याच्यात लिक्विड वगैरे टाकलं आहे आणि एवढा मस्त स्लॅब भरायचं काम चालू आहे. दिवसभर मी म्हणजे स्लॅब भरायला सुरुवात केलं ना तेव्हापासून मी तर स्लॅब होईपर्यंत बाहेरच होते, घरात गेलेच नाही. डायरेक्ट 9 वाजताच आहे ना मजुरांना चहा ठेवायला गेले. तर जे कॉन्ट्रॅक्ट देईल ना त्या भाऊंना पण जेवायला चहा वगैरे विचारायचे, पण ते म्हणे ताई आम्ही ना स्लॅबच्या दिवशी एवढं टेन्शन असतंय ना का जेवण चहा पाणी हे काहीच घेते नाही. तर ते भाऊ पण जेवले नव्हते, तर मग त्यांना ना आम्ही हॉटेलमध्येच जेवायला नेलं होतं, कारण आम्ही पण आज हॉटेललाच जेवायला गेलो होतो, कारण स्लॅब वगैरे भरायचा होता. मोठं काम होतं हे, सगळ्यात मोठं आणि खूप मोठा माझा घराचा स्लॅब आहे. हा एवढा स्लॅब 40 बाय 60चा आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता का किती मोठा स्लॅब आहे. फिटिंग दिलेली आहे ना म्हणजे फिरोज तो पण तिथंच आहे. स्लॅबच्या दिवशी ना ज्याला आपण फिटिंग देतो ना ती व्यक्ती पण तिथंच थांबते, कुठे पाईप चेंबायला दाबायला नको, फुटायला नको. तर खूप मोठी टीम आहे. संध्याकाळचे 7 वाजले, अजून स्लॅब भरायचं काम चालूच आहे. 50 ते 60% स्लॅब भरून झाला आहे. 7 वाजता स्लॅब भरायला सुरुवात 4 वाजता झाली. जरा हे मशिनरींचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळे उशीरच झाला आणि सर्व काही लाईटी वगैरे चालू करून दिल्या. इकडच्या बाजूनी पण फोकस लावला आहे, एक वरती पण लावला आहे स्लॅबवरती आणि समोरून पण फोकस चालू आहे. सगळ्या काही लाईटी वगैरे चालू करून दिल्या आहे. अजून भरपूर वेळ लागेल, कमीत कमी 10 वाजणारच आहे स्लॅब भरायला. अण्णा हे आधी सगळे वरती आणि मी एकटीच खाली आहे. तर वरतून मला फोन करतात काही कमी जास्त असेल तर, किंवा खालून मी त्यांना वरती फोन करते. माल कधी घट्ट झाला, कधी पातळ झाला, कधी मालामध्ये गठ्ठे राहिले सिमेंटचे वगैरे, तर आम्ही ना एकमेकांना फोनवर सांगतो. असं तर काही मशिनरीच्या आवाज येत नाही वरतून किती बोललं तरी. त्याच्यामुळं मी पण माझा फोन घेऊन खाली बसलेली आहे आणि
आणि हे बाकीच्या मंडळींचे फोन त्यांच्या जवळ आहे, मग ते मला फोन करतात किंवा मग मी त्यांना करते काही सांगायचं असेल तर असं आमचं चालू आहे स्लॅब भरण्याचं काम. काय झालं रे दादा? अय दादा काय झालं? इथं मशीन बंद झालंय. आधी बघा इथून उतरला दिसतोय थोडा. तू पण इथूनच उतरला का? लिफ्ट ना तिकडनं नाही येत आलं का? झालं मशीन पुन्हा चालू. अटकलं होतं का काय? झालं व्यवस्थित चालू. त्यांनी काहीतरी ठोकलं वगैरे. आम्ही 300 बॅगा सिमेंट मागवलं होतं स्लॅब भरण्यासाठी, तर 200 बॅगा सिमेंट लागलंय आणि 100 बॅगा सिमेंट उरलंय. तर तुम्ही विचार करू शकता 200 बॅगा सिमेंट लागल्यामुळे स्लॅब किती मोठा असेल. अजून नाही झालं चालू. मला वाटलं चालूच झालं का काय, तर ते बघू राहिले काय झालंय काय नाही. चालू केली बोर चालू. माझ्या अण्णाची ना स्लॅबच्या दिवशी खूप आम्हाला मदत झाली आणि अशी पण माझ्या माहेरच्या माणसांची ना मला खूप मदत असते. आम्ही एक फोन करायचा उशीर आहे कामच्या प्रत्येक गोष्टीला प्रत्येक कामाला हजर राहतात. एवढं घराचं काम झालं. माझ्या दादांना एक फोन केला का दादा आज ही वस्तू घ्यायची ती वस्तू घ्यायची का, माझे दादा म्हणा माझे भाऊ म्हणा लगेच त्यांच्या हातातले कामं सोडून त्या आमच्या सोबत राहणार. काही घ्यायचं वगैरे असलं तर माझ्या पहिल्या पण घराला ना सगळी काही त्यांची मदत झाली. कोणत्याही गोष्टीला सपोर्टची गरज असते तसेच साहेबांच्या मागं मी एकदम खंबीरपणे उभी राहते. कोणत्याही गोष्टीला माझा त्यांना पूर्णपणे पाठिंबा आणि सपोर्ट असतो का तुम्ही बिनधास्त हे काम करा, ते काम आपलं यशस्वी होणारच. हे पूर्ण घर बांधताना ना माझा त्यांना खूप सपोर्ट आणि पाठबळ, तेच तर खरं महत्त्वाचं असतंय. त्याच्यामुळे मी त्यांना हिंमत दिली का त्यांनी घर बांधायला काढलं तर ते मला नेहमीच म्हणतात का तू मला हिंमत देते त्याच्यामुळेच आपण घर बांधायला काढतो आणि आपलं घर पूर्ण होतं. तर ही गोष्ट 100% खरी आहे. घराला पहिल्यापासून माझा आहे ना पूर्ण असा पाठिंबा त्यांना असतो आणि पाणी वगैरे मारायचं कोणत्याही गोष्टीचं मी त्यांना जास्त टेन्शन वगैरे देत नाही. ज्या काही गोष्टी मला येतील त्या मी स्वतःच करून घेते. तर असं पहिल्यापासून आमचं दोघं नवरा बायकोंचं ट्युनिंग आहे. त्याच्यामुळे मी सांगितलं ना मग ते पण मागं फिरून बघती नाही. ते काम करायचं म्हणजे करायचंच असं आम्ही ठरवेलच असतंय आणि तसंच आमचं काम होतंय. देवाचा पण खूप आशीर्वाद आहे. OPC 53 ग्रेड ना, OPC 53 अल्ट्राटेक OPC 53 ग्रेड. रात्रीचे 9 वाजले. आता स्लॅब थोडा राहिलाय.
म्हणजे आता 9:30 पर्यंत होणार. 9:30 थोडासा बाकी राहिलाय. 9:30 पर्यंत पूर्ण संपल्यातच जमा आहे. पण 9:30 वाजणारच आहे. सगळं त्यांना धुचू करायला आवर हे मशिनरी वगैरे धुवायला. तर दुपारचे 4 ते रात्रीचे 9:30 पर्यंत स्लॅब भरणं चालू होतं. आणि बोर पण तेव्हापासून चालूच होती. लाईटीने पण खूप मेहरबानी केली का लाईट गेली वगैरे नाही. आधी गेली होती 3 वाजता आहे ना, 10-1 मिनटं लाईट गेली होती. पण स्लॅब भरायला घेतला तेव्हापासून तर आत्तापर्यंत काही लाईट वगैरे गेली नाही. आणि तेव्हापासून बोर पण चालू आहे. फक्त 5 ते 7 मिनटं आहे ना, काहीतरी मशीनला प्रॉब्लेम आला होता ना, त्यावेळेसच बोर बंद ठेवली होती. नाही बघा अजून पण बोरला फोर्स बघा. रात्रीच्या 9:30 वाजता बोर बघा किती फोर्स आहे. तर पाण्याचा काही मला प्रॉब्लेम नाही आहे, त्याच्यामुळंच खूप म्हणजे मजा आहे. तर तेव्हाच 10-1 मिनटं बोर बंद होती. तर आत्ता 9:30 पर्यंत हे सगळं काही होणार आहे. तर झालं का भाऊ? आत्ता मी घरात आले. त्यांच्या मशिनरी वगैरे धुवायचं सगळं काही कामं चालू आहे. आणि मी आता चहा ठेवला आहे. कमीत कमी 25-30 कप चहा ठेवला आहे. तर आता झाकण ठेवलं, चहा उकळून देते आणि त्याच्यानंतर दूध टाकते चहात. मी अधूनमधून त्यांना विचारायचे चहा ठेवू का, पण ते सांगायचे चहा वगैरे काहीच नका, कारण स्लॅब भरायचं काम चालू आहे. तर चहा वगैरे घ्यायला वेळ मिळत नाही किंवा जेवायला नाही. तर त्यांनी दुपारनंतर काहीच खाल्लं पिल्लं नाही. डायरेक्ट आता मी 9-9:15 वाजले चहा ठेवला आहे. आणि माझ्या किचनवर भांडे बघा किती भांडे लावायचे आहे. तर ते भांडे पण आता असेच ठेवणार आहे. अशी पण मी खूप दमली आहे. खडीवरच बसून होते, खडीवरून खालीवर माझं पण चालू होतं. पूर्ण झालेला आहे आणि ओलाच अजून. तर आता त्या मशिनरी वगैरे उतरवायला घेतलंय. थोडासा एक कोपरा राहिला आहे. म्हणजे आता पूर्ण स्लॅब झालाय. 9:30 पावणे 10 वाजत आले. अण्णा स्लॅबवरतीच होता शेवटला ना, तर मग त्यांनीच व्हिडिओ हा काढलाय. मला तर काही जाता नाही आलं. हे पण खाली आले होते. तर पूर्ण स्लॅब भरून झालाय आणि एकदम मस्त स्लॅब भरून झालाय. आता याच्यावर पाय वगैरे देता येणार नाही, नाही तर काय होईल ते पाय उठून राहतील. त्याच्यामुळे ना ते आत्ता जे मिक्सर मशीन लावेल आहे ना त्याच्यानेच खाली उतरणार आहे. सर्व काही तिथलं आवरून आता आम्ही जेवण करायला आलो. तर जेवण पण झालं आहे आणि आता ना ह्या व्हिडिओचा मी एंड पण करणार आहे, कारण स्वयंपाकाला मला वेळच नाही मिळाला. तर आम्ही सर्वजण आणि जे कॉन्ट्रॅक्टर भाऊ आहेत ना ते पण दोघंजण आम्ही सगळेजण बाहेरच जेवायला आलो होतो. तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.